हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता दुष्यंत समोर बाळजाबाईंचा खरा चेहरा आल्यानंतर आता अनुसया बाळजाबाईंना चांगलं म्हणजे वटणीवर आणणार, चांगली बाळजाबाईंची खोड मोडणार आणि दुष्यंतसुद्धा आता बाळजाबाईंना नजरेवर नाही धरणार. आता नेमकं कसं कसं काय काय घडतं ह्या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की दुष्यंतला त्याने बाळजाबाईंवरती जो काही आंधळा विश्वास ठेवलेला असतो आत्तापर्यंत, त्याने जे काही त्यांच्यावरती प्रेम केलेलं असतं त्या सर्व गोष्टींचा पश्चाताप झालेला असतो आणि आता पश्चातापाच्या भावनेने दुष्यंत हा घरी आलेला असतो आणि घरी येऊन तो तिथेच अंगणात बसलेला असतो. आता दुष्यंतच्या मागून धावत पळत कृष्णा, आढळराव, त्याचबरोबर अनुसया आणि समर सगळेच येतात. मग दुष्यंत आता लगेचच आढळरावांच्या पायाजवळ बसतो आणि तो आढळरावांना म्हणत असतो, माफ करा मला, एवढी वर्ष मी तुम्हाला खूप चुकीचं समजत होतो. एवढी वर्ष मला वाटत होतं की फक्त तुम्ही माझ्या आईला त्रास देताय, पण माझ्या आईने तुम्हाला किती त्रास दिलाय हे खरंच मला माहीत नव्हतं. माफ करा, मला जर हे सगळं माहीत असतं तर मी नसतो वागलो असता. पण तुम्ही कधीच का मला काहीच नाही सांगितलं? तुम्ही कधीच का माझ्याशी नाही बोललात? मला माहिती आहे सध्या मी तुमची माफी मागावी आणि तुम्ही मला माफ करावं एवढीसुद्धा पात्रता उरलेली नाही आहे माझी. पण खरंच खूप मनापासून तुमची माफी मागतोय. जमलं तर प्लीज मला माफ करा. मला एक संधी द्या. मी केलेल्या सर्व चुका भरून काढायच्या आहेत तुमच्या बाबतीतल्या. मी जे वाईट वागलो आहे तुमच्याबरोबर, जो तुम्हाला त्रास दिला आहे ते सगळं मला निस्तरायचं आहे. पण प्लीज त्यासाठी मला तुमच्या साथीची गरज आहे. तुम्ही संधी दिली तर आणि तरच मी हे सगळं काही करू शकेन. प्लीज मला माफ करा. माझं चुकलं. मी जे वागलो ना ते सगळं चुकीचं होतं. मी कधी तुमच्या बाजूने विचारच नाही हो केला. मी कायम तुम्हाला गृहीत धरत गेलो. मी कायम हेच समजत गेलो की तुम्ही कसे वाईट आहात, तुम्ही कसे चुकीचे आहात. मी कधी असा विचारच केला नाही की कदाचित तुम्ही चांगले असाल. त्याबरोबर आढळराव उठून उभे राहतात आणि समरला मिठी मारतात. आढळरावांनी समरला मिठी मारल्यावर कृष्णाला हे बघून खूप बरं वाटतं, तिला भरून येतं. तर इकडे आढळराव म्हणतात, अरे पोरा, बानं आपल्या लेकराला माफ करावं म्हणूनच तर तो बा असतो ना व. आणि लेकरू असतं कारण ते चुकत असतं. चुकता शिकतं, त्यालाच तर लेकरू म्हणतात ना व. आणि काळजी करू नकस, तुझ्याबद्दल माझ्या मनात कुठला बी राग रोष काय बी नाही. तुझी आई जे काही वागली त्या सगळ्यात तुझा काही दोष नव्हताच. त्यामुळं उगाच स्वतःला दोष देणं पहिलं तू बंद कर. हे बघ, तुझ्या आईनं तुला जे काही चित्र दाखवलं होतं तुला तेच चित्र सगळीकडे दिसत होतं. तुझ्या आईनं जी छाया तुझ्या मनात उभी केली तुला तीच खरी वाटत होती. आणि कुठल्या बी लेकराचा आपल्या आईवर असणारा विश्वास तसाच असतोय. त्यामुळं तुझा या सगळ्यात काही दोष नाही. पण आता खरं कळलंय ना मग तुला, मग आपण आता आपल्या घरला जाऊया. त्यावर दुष्यंत आढळरावांना म्हणतो, नाही, पुन्हा त्या घरात येण्याची माझी हिंमत नाही. मला नाही यायचं आहे त्या घरात. त्या घरात जर मी आलो ना तर त्या घरात माझ्या आईने, माझ्या जन्म दिलेल्या आईने माझी सतत केलेली फसवणूक मला आठवत राहील, मला बोचत राहील आणि मला त्रास होईल त्या सर्व गोष्टींचा. त्यावर आढळराव दुष्यंतला म्हणतात, अरे त्या घरात तुझ्या आईबरोबरच्या आठवणी आहेत, हे बरोबर आहे. जरी तुझ्या आईबरोबरच्या आठवणी आता तुला कटू वाटत असल्या तरी त्या घरात तुझ्या आजोबांबरोबरच्या सुद्धा तुझ्या आठवणी आहेत की. त्या घरात तू मिळवलेली बक्षिसं, त्यांचा केलेला समारोह सगळं आहे. त्या घरात तुझं बालपण आहे, त्या घरात तुझा आनंद आहे, त्या घरात तुझं सुख आहे, सगळं आहे त्या घरात. अरे तुझं जरी आमच्या बाबतीतल्या गोष्टी तुला आता नकोशा वाटत असतील, हा आता म्हणा माझ्याबरोबरच्या त्या घरात तुझ्या काही आठवणी नाहीच आहेत, पण तरी तुझ्या आजोबांबरोबरच्या किंवा तुझ्या मित्रांबरोबरच्या त्या अंगणातल्या ज्या काही आठवणी आहेत त्या तर अजून चांगल्या आहेत ना. त्या सगळ्या जपण्यासाठी का होईना आपण परत चल घरी. आणि तू आता जर घरला परत आला नाहीस ना तर मी आज बी हेच समजेन की तुझी माझ्या मनात जी काही आडी होती ती गेलेली नाही आहे. दुष्यंत, हे बघ, ह्या 26 वर्षात जे काही झालं आहे ना त्यामुळं मी कधीच चांगला वागू शकलेलो नाही आहे. त्यामुळं मी नक्की कसा आहे हे कधी तुला उमगलंच नाही आहे. पण आता मी खरा कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुला घरला परत यावं लागेल. ऐक माझं कृष्णे, अगं तू तरी काहीतरी बोल. तू त्या घरची सून आहेस, त्या घरावर तुझा हक्क आहे. आता आढळरावांनी एवढं सांगितल्यानंतर मग कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, जाऊया की घरला माघारी परत. मग दुष्यंतला आढळराव सुद्धा म्हणतात, दुष्यंता असं नको वागू. मग दुष्यंत जवळ पर्याय नाही उरत आणि तो घरी परत येतो. आता इकडे
आढळरावांबरोबर आता समर, अनुसया, दुष्यंत, कृष्णा सगळं त्यांचं कुटुंब परत आलेलं असतं. अनुसया घरात आल्याबरोबर घराच्या दारातूनच तिला तिचा सर्व भूतकाळ, तिचा त्या घरातला वावर, तिचं त्या घरातलं हक्क, तिचं त्या घरातले अधिकार, तिचं त्या घरातलं सुख, तिचं त्या घरातलं वैभव सगळं तिला आठवू लागतं. आणि आता त्या सर्व गोष्टी आठवत असताना ती तिच्या खोलीपर्यंत पोहोचते. आता खोलीत पोहोचल्यावर ती तिचं कपाट उघडते. आता ते कपाट तिचं उरलेलं नसतं, बाळजाचं झालेलं असतं. पण तरीही हक्क मात्र त्या सर्व वस्तूंवर तिचाच असतो. ते दागिने, ते कपडे, ते सगळं तिचंच असतं. अनुसया आता ते सगळे दागिने स्वतःच्या हाताने बघत असते. आता बाळजा तिकडे येते आणि बाळजा म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या खोलीत येऊन माझ्या वस्तूंना हात लावण्याची? त्यावर अनुसया म्हणते, गप, आवाज कमी करायचा. हे घर बी माझं आहे, या वस्तू बी माझ्या आहेत, ह्या साड्या बी माझ्या आहेत आणि हे दागदागिनं बी माझं आहे. उगाचच्या उगाच आवाज जादा करायचा नाही. ह्या घरात तुला ठेवून घेतलंय नवं, तेच तुझ्यावर उपकार आहेत. आता म्या सांगन तसं जगायचं. बस तिथं बस, उठ तिथं उठ. लाता घालत नाही तेवढं सुख समज तुझं, समजलं नवं? त्यानंतर मग मात्र आता बाळजाचा आवाज एका शब्दात बंद होतो. अनुसया तिला म्हणते, चालती हो माझ्या खोलीच्या बाहेर, जा कुठेतरी कोपच्यात पडून राहा, उडीत ना. त्याबरोबर मग मात्र बाळजा तिकडनं गपचूप रूम बाहेर पडते. अनुसया आता त्यातली एक सुंदर रेशमी साडी नेसते, सगळे दागिने परिधान करते आणि आरशासमोर येऊन उभी राहते. आज ती तिला अगदी 26 वर्षांपूर्वी जशी दिसायची तशीच दिसत असते. आढळराव तिकडे येतात आणि आढळराव अनुसयाला म्हणत असतात, समोरच्या जन्माआधी 26 वर्षांपूर्वी तुम्ही जशा दिसत होतात आजही अगदी तशाच दिसताय. त्यावर अनुसया म्हणत असते, आम्हासनी तुमच्याशी थोडं बोलायचंय. आढळराव म्हणतात, अहो बोला बोला, जे बोलायचं असेल ते बोला. ह्या 26 वर्षात लई काही राहून गेलंय, तो समजा कोठा आज पूर्ण करा. अनुसया म्हणते, आम्हासनी सांगा आम्ही कोण आहे? त्यावर आढळराव म्हणतात, असं काय विचारायलाय? त्यावर ती म्हणते, सांगा की, आम्ही तुमची लग्नाची पहिली बायको आहोत, बरोबर ना? आढळराव म्हणतात, होय. त्याबरोबर पुढं ती म्हणते, आणि समर माझ्यापासून झालेला तुमच्या पहिल्या बायकोचा तुमचा पहिला पोरगा, बरोबर? त्यावर आढळराव म्हणतात, हो, त्यात काय गैर आहे? त्यावर मग ती म्हणते, मग जर समर तुमचा पहिला पोरगा आहे, समर या घरचा वारस आहे, तर मग सगळे अधिकार दुष्यंतला का? तुम्ही मगाशी म्हणलासा ते घर तुझं आहे, ते घर तुझं वाट बघायला आहे, पण जेवढं घर दुष्यंतचं आहे त्यापेक्षा सगळ्यात जास्त घर समरचं आहे ना. हे समजा समरचं होतं. समरच्या सगळ्या गोष्टींवरती दुष्यंतला हक्क मिळाला कारण त्याच्या आईनं तो कमावला नाही, माझ्यापासून हिसकावला. जर ती बाळजा नीच वागली नसती, ती माझ्या घरावर दावा सांगायला आली नसती, तर हे समजा घडलं नसतं. समर एकच मुलगा असता आपला आणि हे समजा समरचं असतं. त्यामुळं ह्या समध्या गोष्टींवरती हक्क समरचा आहे, बरोबर नवं? समर तुमचा वारस आहे, समरचं आहे हे समज. यायले नवं लक्षात तुमच्या मी काय म्हणायलो ते? त्यामुळं आता तुम्ही हे जे काही दुष्यंतला हक्क वगैरे देण्याची भाषा करताय की नाही, ती स्पष्टपणे चुकीची आहे. आणि कृष्णा ह्या घरची सून आहे, कृष्णा ह्या घरची मालकीन आहे, हे तुम्ही जे बोललासात ते बी पटलेलं नाही आहे मला. ह्या घरची मालकीन म्या आहे आणि म्या अजून जिथे आहे, मग कृष्णा मालकीन होण्याचा प्रश्न येतोच कुठं? सासू शिरवर असताना सून मालकीन होऊच कशी शकते? त्यावर मग मात्र आता कृष्णाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आता आढळराव म्हणत असतात, अनुसया तू जे बोलायलास ते चुकीचं आहे. इतक्यात तिकडे कृष्णा येते आणि कृष्णा म्हणते, माफ करा, खरं तर म्या तुम्हा दोघांच्या मध्ये बोलणं चुकीचं आहे, पण तरीही मध्ये बोलतो. विषयाला वाद न ग आबा. आत्ताच अनुसयाबाई आणि समर दोघं बी घरला आले, का उगाच आपल्याला विषय वाढवायचा आहे? आणि तसं बी अनुसयाबाई जे बोलायला त्यात काही गैर नाहीच आहे. हे घर त्यांचं आहे, हा संसार त्यांचा आहे, इथल्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचा अधिकार आहे आणि मला कसला बी हक्क नको आहे, मला कसला अधिकार नकोच आहे कधी. अहो म्या या घरची सून आहे आणि मला सून म्हणूनच राहायचं आहे, मला मालकीन होण्यात काय बी रस नाही. आता म्या या गावची सरपंच आहे, ह्या काय 5 गावची सरपंच आहे, या गावांचा कारभार बघता बघता घरात लक्ष द्यायला जमलंच असं नाही. उलट घरात जर अनुसयाबाईंनी लक्ष दिलं तर त्यात काही बी गैर आहे असं मला वाटत नाही. आणि 26 वर्षात त्यांना त्यांचं सुख मिळालेलं नाही आहे, आता मिळालं आहे तर जगू दे की त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्यांचं घर त्यांचा संसार सांभाळू दे की त्यांना त्यांचं. मला ह्या घरची सून राहायचं आहे आबा, ह्या घरची मालकीन बनायचं नाही. आता कृष्णा हे जे काही बोलते ते ऐकून आबांना बरं वाटतं. तर कृष्णा अनुसयाबाईंना म्हणत असते, आणि तुम्ही असं टेन्शन घेऊ नका की दुष्यंत सरकार समरला त्याचे हक्क देणार नाहीत किंवा समरकडनं ते त्याचे हक्क त्याचं सगळं काढून घेतील. उलट दुष्यंत सरकार प्रेमापोटी आणि नात्यापोटी हसत हसत समरला सगळं देऊन टाकते. आता बघितलं सा नवं,
जेव्हा त्यासनी त्यांच्या आईची चूक कळाली तेव्हा त्यांनी सौताच्या आईला सुद्धा नाही सोडलं. त्यांनी सौताच्या आईला सुद्धा शिक्षा मिळवून दिली आणि तुमची बाजू घेतली. मग तुम्हासनी वाटतं ते दुष्यंत सरकार समरचे हक्क मारतील म्हणून? काळजी करू नका. तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत की नाही समरबद्दल, तसं काही बी घडणार नाहीये. समरचे हक्क कोणी हिरावून घेणार नाहीये. त्यानंतर इकडे आता अनुसया ही राहिलेली असते, ती काही बोलतच नसते. त्यानंतर मग आता नाश्त्याची वेळ होते. आता बाळजा हिच्याकडनं अनुसयाने सगळे दागिने वगैरे सगळं काढून घेतलेलं असतं. बाळजा लंकेची पार्वती बनवून अनुसयाच्या समोर उभी असते आणि अनुसया अगदी लक्ष्मीसारखी सजलेली असते. अनुसया म्हणत असते, आज हिशोब बरोबर झाला. आज लक्ष्मीच्या जागी आली आणि अवदसा घरातनं बाहेर नाही गेली, पण जागेवर तर नक्कीच आली. असो बाळजा, चल पटापट खायला वाढ आम्हाला, आम्ही समधी भुकेलो. त्यावर बाळजा अनुसयाकडे रागाने बघते. अनुसया म्हणते, म्हणलंय ना म्या सांगन तसं राहायचं या घरात राहायला दिलंय तेच तुझे उपकार. कृष्णानं सरपंच म्हणून तुला गाव शिक्षा करल असं सांगितलंय, कारण तू या गावावर अन्याय केलायस नव, म्हणून तुला या घरात जोपर्यंत शिक्षा मिळत नाही तोपर्यंत तरी मी राहून देतो. तोवर माझ्या मर्जीप्रमाणे वागावं लागणार. तुला शिक्षा मिळाल्यानंतर गाव तुझं काय हाल करल ते कुत्रं बी खाणार नाही म्हणा. पण असो, सध्या आम्ही नाश्ता खातो, तो वाडा मासनी. त्यानंतर मग आता अनुसयाचं सगळं ऐकून घेऊन टोमणे टामणे सहन करून अपमान गिळून बाळजाला अनुसया म्हणत असते तसं सगळं करावं लागत असतं, कारण तिच्याकडे ते सगळं करण्यावाचून काहीही पर्याय नसतो. अनुसया ही मनात म्हणत असते, गेली 26 वर्ष मी या दिवसाची वाट बघत होतो. गेली 26 वर्ष म्या माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तळमळत होतो आणि आज माझा समदा बदला पूर्ण व्हायलाय. आज मला खऱ्या अर्थानं बरं वाटायलंय. आज माझ्या नशिबात सुख आलंय. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला हे सगळं काही बघून जयकांत नंतर बाळजाबाई एकट्या असताना बाळजाबाईंकडे येतो. आता तिकडे मैनावती सुद्धा असते. आता मैनावती आणि जयकांत हा बाळजाबाईंना म्हणत असतात, काकीसाहेब अहो काय हो, तुमचं हाल तर आता कुत्रं बी खाणार नाही की. नाही म्हणजे खात नाहीच आहे तुमचा हाल कुत्र. अहो काय अवस्था केली हो त्या कृष्णेनं. काय तुमचा दरारा होता, काय तुमचा रुबाब होता. राणीसारखं तुम्ही राहायचात या घरात, या गावावर तुमचं राज्य होतं. आणि आज बघा, आज तुम्हाला या घरची मोलकरीण बनवलंय की त्या लोकांनी. अहो खरंच तुमचा हाल तर कुत्र बी खाणार नाही असं केलंय की. मला तुमची लई दया यायल्या, लई म्हणजे लई यो दया यायल्या काकीसाहेब. अहो अजून तर काहीच नाही. एकदा का निकालात गोष्ट काढायचा विषय आला की मग काय होईल. मग लोक तुमचा काय निकाल करत्यान. आज पावतर तुम्ही लोकांनी जो काही त्रास दिलाय, लोक त्या समजाचा वचपा काढत्याल ना. काकीसाहेब काय होईल तुमचं. त्याबरोबर बाळजाला असा राग आलेला असतो अनुसयाचा, दुष्यंतचा, समरचा, कृष्णाचा. तो सगळा राग आता ती जयकांतच्या खान खणावून मुस्काटात जाळ काढत काढून टाकते आणि म्हणत असते, जयकांत लायकी परमानं बोलायचं नाही. आता जरी म्या लंकेची पार्वती असलो तरी या महलाची राणी म्याच आहे हे विसरू नगस. आता सध्या जरी डाव पलटलेला असला नव तरी वेळ बदलल्याला वेळ लागत नाही रे. वेळेची हीच तर गोष्ट आवडते ना मला. वेळ कधीच एकसारखी राहत नाही. वेळ सतत बदलत असते आणि वेळ बदलत राहणार. आज त्या भिकारड्या कृष्णीचं वेळ आहे म्हणून ती वागायला अशी. पण उद्या एक दिवस माझा येईल आणि तेव्हा मी त्या कृष्णीला चांगली जन्माची अद्दल घडवीन. बघशील, याद राखशील, तुझे हे सगळे शब्द मी तुला परत फेडीन. ती अनुसया सौताला लई शहाणी समजायला नवं. बघ मी तिचे काय हाल करीन ते. तर दुसऱ्या बाजूला दुष्यंतला खरं तर बाळजाबाईंना घरात ठेवून घेतलेलं आहे ही गोष्ट पटतच नसते. दुष्यंत म्हणतो की आपल्याला कृष्णा त्यांना शिक्षा होईपर्यंत सुद्धा आपल्या घरात ठेवून घेण्याची काही गरज नाही आहे. त्यांचं त्या बघतील, त्यांना कुठे जायचं आहे त्या जातील. हे बघ, जर आपण त्यांना घरात ठेवून घेतल्या ना तर त्या नवनवीन कटकारस्थानं करतच राहतील. त्या सतत आपल्या घरातल्यांना त्रास देत राहतील, सतत काही ना काहीतरी वाईट गोष्टी करत राहतील, प्लॅन करत राहतील. त्यावर कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार अहो तुम्ही कशापायी काळजी करायलायसा. अनुसयाबाईंनी आता एकदा चांगला धडा घेतलाय बाळजाबाईंकडनं, त्यामुळं आता त्यांचं अगदी बारीक लक्ष आहे बाळजाबाईंवर. अनुसयाबाई आता बाळजाबाईंना काय बी घराबाबतीत चुकीचं करू देणार नाही. त्यामुळं तुम्ही अगदी निश्चिंत आणि निवांत राहा. आणि आता एवढे दिवसांनी आपण आपल्या घरला, आपल्या खोलीत परत आलोय. जरा काहीतरी चांगलं बोलूया की. उगाचच्या उगाच बाळजाबाई हो विषय कशापायी आपल्यामध्ये. जरा विषय बंद करा. मग दुष्यंतच्याही लक्षात येतं की खरंच
आपण एवढे दिवसांनी आपल्या घरी आलो. मग दुष्यंतही आता घरात रमतो. खोलीतल्या प्रत्येक सामानावरून अगदी कौतुकाने हात फिरवतो. प्रत्येक वस्तूबरोबरचे क्षण आठवत असतो. तो कृष्णाला सांगत असतो, कृष्णा तुला माहिती आहे, ह्या सगळ्या वस्तू मला कधीच महत्त्वाच्या वाटल्या नाही. कारण लहानपणापासून हे सगळं होतं ना माझ्याकडे. मला कधीच यांची किंमत कळाली नाही. कारण हे सगळं न मागता मिळालं होतं मला. पण जेव्हा मला या वस्तूंपासून लांब जावं लागलं ना, तेव्हा मला खरी माझ्या वस्तूंची किंमत कळाली. असं नाही या की ह्या सगळ्या सुखसुविधा मिळत नव्हत्या म्हणून मला किंमत कळाली, पण हे सगळं माझं आहे म्हणून मला यांची किंमत कळाली. खरंच थँक्यू सो मच कृष्णा, तुझ्यामुळे हे सगळं व्यवस्थित झालं. त्यानंतर दुष्यंत आता कृष्णाला जवळ घेतो आणि मग आता दुष्यंत आणि कृष्णा हे थोडेसे रोमॅन्टिक झालेले असतात. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही टेन्शनमध्ये होता असं ना. मग दुष्यंत म्हणतो, जेव्हा माझ्या मिठीत असते तेव्हा माझं सगळं टेन्शन आपोआप गायब होतं आणि आपोआपच मला बरं वाटायला लागतं. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते असं. आणि मग आता दुष्यंत आणि कृष्णा थोडीशी मजामस्ती करू लागतात. दुष्यंत आणि कृष्णा दोघंही आनंदात असतात. दुष्यंत कृष्णालाही म्हणतो, कृष्णा सॉरी, माझं चुकलं. मी तुझ्यावरती सुद्धा अविश्वास दाखवायला नको होता. तू अनुसूयाबाईंच्या पाया पडलीस त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल हे मी समजून घ्यायला हवं होतं तेव्हाच. त्यावर कृष्णा, जे झालं ते झालं, आता सोडून दे समज असं म्हणते. तर दुसऱ्या बाजूला आता आढळरावांना सुद्धा खूप बरं वाटलेलं असतं. एवढे वर्षानंतर दुष्यंतच्या मनातला त्यांच्याबद्दलचा सगळा कडवटपणा जो दूर झालेला असतो, दुष्यंतने त्यांना वडील म्हणून स्वीकारलेलं असतं. त्याचबरोबर समर त्यांचा पहिला मुलगा त्यांना परत मिळालेला असतो. तसंच कृष्णा त्यांची सून लक्ष्मीच्या पावलांनी नांदायला घरी परत आलेली असते. त्यांची पहिली बायको अनुसूया, जिच्यावर ते जीवापाड प्रेम करत असतात, ती सुद्धा त्यांना परत मिळालेली असते. आढळराव देवाचे आभार मानत असतात आणि म्हणत असतात, तुझी किमया अपार आहे. खरंच तू सगळं व्यवस्थित घडवून आणलंस. मला वाटलं होतं सगळं माझ्या हातातून निसटून चालले, आता काही माझ्या मनाप्रमाणे घडणार नाही. पण खरंच रे देवा, खरंच तू समज व्यवस्थित केलंस. तुला गत्यंतर नाही. तुझ्याजवळ मागितलेली कुठली गोष्ट मिळणार नाही असं कवाच होत नाही. मला जे जे हवं होतं ते समज दान तू माझ्या पदरात दिलंस. आता असंच माझ्या कुटुंबाचं रक्षण कर. माझ्या घरादाराला, माझ्या कुटुंबाला, माझ्या पोराबाळांना कुणाची नजर नको लागू देऊ रे बाबा. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला हळद रुसली कुंकू हसले ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.